नमस्कार, मी अंकुश हातकरे. आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज. बीड जिल्ह्यात सापडलाय 3000 हेक्टरचा धाराशिवमध्ये सापडलाय आणि आता थोड्या वेळात कागदपत्र येत आहेत माझ्याकडे. एवढा मोठा गठ्ठा आणि तिथेही 13,190 हेक्टर फक्त सोनपेठ तालुक्यामध्ये विमा भरलाय आणि विमा भरणारे CSC सेंटर परळी तालुक्यातल्याच आहेत. मी काही परळी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला किंवा जनतेला दोष देत नाहीये. हे सेंटर परळी तालुक्यातलेच आहेत आणि हे जे सोनपेठला सुद्धा पीक विमा भरणारे लोक 13,900 हेक्टर 13,190 हेक्टर म्हणजे जमीन किती झाली? 13 दुने 26 आणि 6.5 26 आणि 6.5 किती झालं? 32,500 एकर 32,500 एकर जमिनीवर परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरलाय. 2023ला 1 रुपया विमा जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये हा जो निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्या निर्णयाचा किती गैरफायदा तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी घेतलाय हे मला या ठिकाणी म्हणायचं. धनंजय मुंडेंकडे थेट अंगुली निर्देश आहेत तुमचे या सगळ्या प्रकरणात. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते तत्कालीन कोण होते ते तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा असाच प्रकार घडलाय. 3000 हेक्टर सापडलाय. गुन्हे दाखल झालेत. 22 CSC सेंटर वरती गुन्हे दाखल झालेत. 22 पैकी 4 का 3 अटक झालेत. बाकीचे अजून म्हणजे बिनधास्त फिरताय. पवन चक्कीचा प्रकार तसाच प्रकार जो आहे तो धाराशिव मध्ये घडलाय. पोलीस गुन्हा दाखल करून धाराशिव मध्ये जे प्रकरण गंभीर प्रकरण भूम जे तालुका आहे भूम तालुक्यामध्ये मला तिकडची पण थोडीशी माहिती आहे कारण मी बीड, धाराशिव आणि लातूर ह्या 3 जिल्ह्याचा आमदार होतो आतापर्यंत. MLCचा निवडून आलेला, मागच्या दाराचा नाही, पुढच्या दारावाट तिथं गेलो होतो. ते 3ही जिल्ह्यामध्ये मी MLC म्हणून काम पाहिलेले. भूम तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड दहशत दादागिरी केलेली अनेक ज्या मशिनरी आहेत ज्या जर्मनीवरून बनवून येतात, जर्मन मेड मशिनरी आहे, ती एक मशीन जर फुटली तर तिचं नुकसान करोडमध्ये होतं. अशा बऱ्याचशा मशिनरी तोडलेल्या आहेत. याच्या पूर्वीचे SP त्यांनी सुद्धा पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. आता कोण SP आहेत मला माहिती नाही. 3000 हेक्टरचं एवढा मोठा घोटाळा उघडकीस येऊन जर धाराशिवच्या SPंनी त्या आरोपींना अटक केली नसेल तर मला वाटतं धाराशिवचे SP सुद्धा त्याच्यामध्ये सामील असावेत असं मला वाटायला लागलं. गृहमंत्र्यांना का भेटत नाही तुम्ही? हे सगळे मी हे आज कागदपत्रच काल परवापासून सापडली ना. अगोदर कागद सापडल्या. आता एक जिल्ह्यातलं येणार आहे. आज सोनपेठ मधलं आलं, उद्या पालम मधलं येईन, परवा गंगाखेड मधलं येईन, पूर्णा मधलं येईन, नांदेड जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत तेवढ्यातलं येईन. म्हणजे आणि जळगाव जिल्ह्यातले सुद्धा मला माहिती मिळाली की जळगाव मध्ये सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा आहे. मग शेतकऱ्यांना पीक विमा मिळायच्या ऐवजी याची जर 25% अग्रिम रक्कम जर ह्या लोकांच्या नावावर गेली तर ती करोडमध्ये जाणार आहे, कोटीमध्ये, आणि ते बी शेकडो कोटीमध्ये जाणार आहे 25% रक्कम. आणि जर समजा आता घोटाळा म्हणून आम्ही कालच्या पुरवणी मागण्यामध्ये 858 कोटी रुपये दिले ना राज्य सरकारने. माझं कालचं भाषण आहे सभागृहात मागण्यांवरती. 858 कोटी रुपये कशाला दिलेत? पीक विम्याच्या जी रक्कम आहे 1 रुपया घेतो म्हणजे आपण 99.99 रुपये केंद्र सरकार, त्या 99 रुपयामधले अर्धे पैसे केंद्र सरकार भरतं, अर्धे पैसे राज्य सरकार भरतं. या अर्ध्या आणि अर्ध्या पैशाची जी रक्कम आहे ती डायरेक्ट त्या कंपनीकडे जाते ना. मग हे एका जागेवरती नाही, त्या कंपनीची सुद्धा साठवलोट आहे. अहो मग 100% कोण? कृषी मंत्री असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत. मग नाही रेकॉर्ड जे मागितलं जात आहे, मी स्वतः रेकॉर्ड मागतोय. मी आज मुख्यमंत्र्यांकडे जाऊन म्हणणार आहे की यांचे पोर्टलवरती नावं दिसत नाहीत. तुम्ही फेर आहेत ना, मग कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी विमा भरला ऑनलाईन त्याच्यावरती दिसायला पाहिजे का नाही? कंपनीच्या पोर्टलवरती दिसत नाही. तुम्ही शोधा. मी तुम्हाला सगळे नंबर टाकतो. तुमच्या सर्व
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बांधवांना देतो, तुम्ही मला नावं शोधून दाखवा महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरलेल्या लोकांनी. मला आता जळगावच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की जळगावमध्ये सुद्धा असा प्रकार झाला. पैसा गेला कुठं? अन्न पैसा गेला. हा पैसा काही ठराविक कंपन्यांकडं, आणि कारण केंद्राचा आणि राज्याचा हिस्सा येतो. आता महाराष्ट्राचा पहिला हप्ता चाललाय 858 कोटीचा. मग हे 858 कोटी रुपये जमा कोणाकडे होणार? 25% अग्रिम रक्कम दिली ते खोट्या शेतकऱ्यांच्या नावावर जाणार. जमीन तुमची, विमा भरतोय मी, अग्रिम उचलणार मी, पैसे भरणार 1 रुपया तुम्ही, पण तुमचं नावच नाही येते 7/12. उदाहरण आहेत का तुमच्याकडे? शेतकरी आहेत का असे? हो, या आधी एवढा गट्टा दिला ना अजितदादाला, माझ्याकडे अजून एक शिल्लक आहे का रे? गाडीत आहे.